विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मनातली खदखदही बोलून दाखवली आहे। कृषी विभागाच्या एका उत्तरावर मुनगंटीवार संतापले होते आणि या वेळेला बोलताना ते म्हणाले की मी देखील चुकीने काही काळ मंत्री होतो। मुनगंटीवारांच्या या विधानावरून सभागृहात जोरदार टोलेबाजी रंगल्याचं पाहायला मिळालं। बघूया। भाजपने मंत्रीपद डावललेले आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत बोलताना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत बोलताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मी चुकून मंत्री होतो असं विधान केलं। यावरून विधानसभेतील सदस्यांनी टोलेबाजी केली। मात्र या विधानामुळे बोलता बोलता मुनगंटीवार यांनी आपल्या मनातील खदखदच बोलून दाखवली आहे। 2014 ते 2019 आणि त्यानंतर 2022 ते 2024 पर्यंत सुधीर मुनगंटीवार मंत्री होते। मात्र 2024च्या निवडणुकीनंतर त्यांना डावलण्यात आल्यानं ते प्रचंड नाराज आहेत। आता हा जी.आर. साहेब तुम्ही खूप बुद्धिमान आहे, वकील आहात, असं का वागलात? चुकीने मीही काही वर्ष मंत्री होतो, थोडस समजतं ना। पण अहो तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय कसा करणार? आता हा जी.आर. साहेब तुम्ही खूप बुद्धिमान आहे, वकील आहात, असं का वागलात? चुकीने मीही काही वर्ष मंत्री होतो, थोडस समजतं ना। पण अहो तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय कसा करणार? सुधीर भाऊंच्या चुकून मंत्री झालो या विधानानंतर मंत्री आशिष शेलार ही या चर्चेत सामील झाले। सुधीर भाऊ चुकून नाही तर जनतेने ठरवून मंत्री होते असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। त्यामुळे चुकून मंत्री होते हे विधान रेकॉर्डवरून काढण्याची मागणी शेलार यांनी केली। आशिषजी तुम्ही एक वकील आहात, असं का करताय? माझी एवढीच विनंती आहे, सुधीर भाऊंच्या प्रश्नाला मी कधीच क्रॉस करू शकत नाही, करणार नाही। पण रेकॉर्डवर चुकीचं होऊ नये। ते असं म्हणाले मी चुकून मंत्री होतो, ते चुकून मंत्री नव्हते, ते मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते, जनतेने ठरवून मंत्री होते, ते आमचे मंत्री होते, त्याचा अभिमान आम्हाला होता आहे आणि म्हणून तेवढं वाक्य घाला। आता भाजपच्याच दोन दिग्गजांमध्ये ही टोलेबाजी सुरू झाल्यानंतर काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी यात उडी मारत सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय। त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही मिश्किल उत्तर दिलं। सन्मान्य मंत्रींनी आदेश महाराज ते चुकून मंत्री झाले होते, आता चुकून बाहेर राहिले नाही, चुकून बाहेर राहिलेत। आदेश महाराज चुकून बाहेर राहिले, आता मी चुकून ही चर्चा घडवून आणली असं वाटायला देऊ नका। चला। मुनगंटीवार यांच्या मी ही चुकून मंत्री होतो या विधानानंतर सभागृहात जुगलबंदी रंगली। मात्र यातून मंत्रिपदावरून डावलल्याची खदखद मुनगंटीवारांनी बोलून दाखवली आहे। आपल्याला डावलल्याची भावना मुनगंटीवार यांना अद्यापही सलत असल्याचं दिसतंय। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।